नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील आपला निर्णय जाहीर करतील। हर्षवर्धन पाटलांनी आज सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली। दरम्यान हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील या सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी देणार असून उद्या त्या भाजप युवा मोर्चाचा राजीनामा सुपूर्द करणार आहे। तर हर्षवर्धन पाटील उद्या आपली भूमिका स्पष्ट करतील। मात्र हर्षवर्धन पाटील यांनी याआधीच व्हॉट्सअप स्टेटसवर देखील तुतारीचं चिन्ह लावलेलं आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत याचा आनंद व्यक्त केलाय। इंदापुरातील भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम, शरद पवार गटात प्रवेश करणार। मुंबईत हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। हर्षवर्धन पाटील आणि पवारांच्या भेटीनंतर मुलगा आणि मुलीकडून व्हॉट्सअपवर तुतारीचं स्टेटस। हर्षवर्धन पाटील इंदापुरात पवार गटाचे उमेदवार असतील। अजित पवारांच्या दत्तामामा भरणे यांच्यासोबत सामना होणार। इंदापुरातील हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हाचं स्टेटस ठेवलं। राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्त्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली, महत्त्वाकांक्षा, राजकीय महत्त्वाकांक्षा ही संबंधांच्या, रिलेशनच्या, नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो। आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो जिथे आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत, असा माझा सल्ला।